कधी कधी काय होतं माहिती आहे का, तोंडाला तर चव नसते आणि मस्त चटपटीत पण खायचं असतं. अशा वेळेस काय करायचं, चिकन घेऊन यायचं, त्याला स्वच्छ धुवायचं, सगळं पाणी निथळून झाल्याच्या नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला टाकायचं. आता याच्यामध्ये टाकायच्यात एक 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि एक आल्याचा तुकडा. मस्त खिमा बनवून घ्यायचा याचा. तर एकदाच वाटलं गेलं नाही तर 2 टाईम करून याला वाटून घ्यायचं. अर्ध्या अगोदर वाटायचं आणि अर्ध्या नंतर वाटायचं. तर हे मिक्सरचं भांडं थोडंसं मोठं आहे म्हणून मी एकदाच वाटून घेतलं सगळं. मस्त खिमा तयार झालाय बघा. एका मिक्सिंग बाउलमध्ये याला काढून घ्यायचं. एक वाटी भाजलेले चणे घेतले, त्याच्यावरचं साल वगैरे काढून घेतले आणि आता मिक्सरच्या भांड्यातून त्याची पावडर तयार करून घ्यायची. तुमच्याकडे जर बेसन पीठ असेल ते देखील इथं वापरू शकता, पण रोस्टेड चणे भाजलेले असतात ना, त्याच्यामुळे या कबाबची चव अजून मस्त येते, एकदम भारी लागतात चवीला. 2 मीडियम साईजचे कांदे चॉपरमधून एकदम बारीक कट करून घेतलेत आणि ते देखील याच्यामध्ये मी ॲड करून घेतलेत. आता आता याच्यामध्ये काही ड्राय मसाले टाकायचे. 1 टेबलस्पून धना पावडर, 1 टेबलस्पून गरम मसाला, 1 टेबलस्पून लाल मिरचीची पावडर, काळ्या मिरचीची पूड टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचं आणि सगळं मस्त मळून घ्यायचे. जेवढे मसाले आपण याच्यात टाकलेत ना, ते सगळे मिश्रणाला एकसारखे लागले पाहिजेत. या पद्धतीने आपण मिश्रण तयार करायचे आणि आता थोडंसं मिश्रण हातावरती घ्यायचं. आपल्याला आवडेल त्या आकाराचा आपण शेप द्यायचा याला. तर इथं मी गोल आणि थोडेसे चपटे बनवते हे कबाब. म्हणजे काय होतं, तेलात टाकल्यावरती फ्राय व्यवस्थित होतात. ते जास्त जाड बनवले ना आपण, ते आतल्या बाजूने फ्राय होत नाहीत, आतून कच्चेच राहतात. त्याकरता गोल बनवायचं, थोडंसं त्याला प्रेस करायचं आणि नंतरच याला फ्राय करून घ्यायचं. तेलात टाकल्यावरती मस्त दोन्ही बाजूने गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करायचे. तर फ्राय करताना गॅसची फ्लेम एकदम फास्ट नाही न ठेवता मिडियम टू लो फ्लेमवरती याला फ्राय करून घ्यायचं. म्हणजे आतपर्यंत मस्त फ्राय होतात. आतलं चिकन देखील एकदम छान लागतं, वरून तर क्रिस्पी होतात आणि आतून एकदम सॉफ्ट. तुम्हीच सांगा मग, असे कबाब खाल्ल्याच्या नंतर कोणाच्या तोंडाला चव येणार नाही? ज्याच्या तोंडाची चव कायमची निघून गेली ना, त्याची देखील परत येईल चव. इतके भारी हे कबाब लागतात. आता काय करायचं, कबाब तर आपले झालेत तयार. त्याच्याबरोबर तुम्हाला पाव आवडत असेल तर पाव घ्यायचा किंवा नुसतंच पुदिन्याच्या चटणीबरोबर खाल्ले तरी पण एकच नंबर लागतात. काय हरकत नाही. आता इथं पाव घेतलाय मी, मला पावाबरोबर खायला खूप आवडते. पावाला मस्त वरपासून खालपर्यंत चटणी लावून घेतली पुदिन्याची आणि त्याच्यावरती ठेवायचं आपल्याला हे तळलेलं कबाब. आणि नंतर कांद्याच्या स्लाइस, कांदा पण मस्तपैकी गोल गोल चिरून घेतलाय, त्याला थोडासा चाट मसाला लावलाय आणि तो कांदा याच्यावरती ठेवलाय. पाव फोल्ड करायचा आणि मस्त ताव मारायचा आहे. तर खरंच खूप भारी झाले ते कबाब. तुम्ही पण नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.